2.3 चा क्वेश्चन नंबर 3 वर्ड प्रॉब्लेम आहे. बघा, आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे बाय युजिंग मॅट्रायसिस. तर बोर्डसाठी कुठलीही मेथड यूज केली तरी चालेल. जर मेथड मेन्शन नसेल तर तुम्ही मेथड ऑफ इन्व्हर्जनने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा मेथड ऑफ रिडक्शनने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आपण कुठली एक मेथड यूज करू. सगळ्यात पहिले बघा क्वेश्चन काय आहे. द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल्स, 3 डझन पेन, 2 डझन इरेझर इज रुपीज the cost of 4 pencils, 3 pens and 2 eraser is rupees 60. The cost of 2 pencils, 4 pen, 6 eraser is rupees 90. Whereas the cost of 6 pencils, 2 pen and 3 eraser is rupees 70. Find the cost of each atom by using matrices. प्रत्येक ॲटमची कॉस्ट काढायची आपल्याला. म्हणजे एका पेन्सिलची कॉस्ट किती असेल, एका पेनची कॉस्ट आणि एका इरेझरची कॉस्ट किती येईल. तर मग सगळ्यात पहिले आपण कन्सिडर करू. लेट एक्स बी द कॉस्ट ऑफ पेन्सिल. एका पेन्सिलची कॉस्ट आपण कन्सिडर केली आहे एक्स. वाय बी द कॉस्ट ऑफ 1 पेन आणि झेड बी द कॉस्ट ऑफ 1 इरेझर. 1 राईट करा. 1 पेन्सिल, नंतर 1 पेन अँड 1 इरेझर. बघा, एका आयटमची कॉस्ट आपण XYZ कन्सिडर केली. आता बाय गिव्हन कंडिशन्स, consider the system of linear equations. Consider the system of linear equations. बघा, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कन्सिडर करायची आहे. सगळ्यात पहिले बघा, द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स. एका पेन्सिलची x आहे, मग 4 पेन्सिलची किती येईल 4x. नंतर 3 पेन्स म्हणजे 3y आणि प्लस 2 इरेझर्स म्हणजे 2z इज इक्वल टू 60. हे झालं फर्स्ट लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल. द कॉस्ट ऑफ, आता बघा, 2 पेन्सिल्स म्हणजे 2x, नंतर 4y, नंतर 6z इज इक्वल टू 90. सेकंड इक्वेशन. आणि थर्ड, कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स, 2 पेन्स अँड 3 इरेझर्स इज रुपीज 70. आणि फाइंड द कॉस्ट ऑफ इच ॲटम बाय युजिंग मॅट्रायसिस. प्रत्येक ॲटमची कॉस्ट काढायची म्हणजे आपल्याला XYZ काढायचंय. शेवटी फक्त आलेले आन्सर वर्ड मध्ये राईट करायचे. बिकॉज क्वेश्चन इज इन वर्ड. क्वेश्चन हा कशामध्ये, वर्ड मध्ये. आता बघा, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स आपण बघितल्या. मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन. कुठल्याही मेथडने तुम्ही याचा म्हणजे XYZ च्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. तर आपण आता इथे इन्व्हर्जन मेथडचा यूज करू. ठीक आहे, आता हे राईट करून घ्यायचं व्यवस्थित. आता सगळ्यात पहिलं कन्सिडर, आपल्या नेहमीचा स्टेप आहे, कन्सिडर मॅट्रिक्स इक्वेशन. मॅट्रिक्स इक्वेशन काय आपलं मॅट्रिक्स इक्वेशन, AX इक्वल टू B. हे आपलं मॅट्रिक्स इक्वेशन AX इक्वल टू B. आता where A equal to काय रे मॅट्रिक्स, इट इज द मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट 4 3 2. घेताना विथ साइन घ्यायचं 4 3 2. नंतर 2 4 6, 2 4 6 आणि नंतर 6 2 3, 6 2 3. Then capital X is the column matrix of variables. There are 3 variables XYZ. It is the column matrix of variables XYZ. समजलं का. त्याच्यानंतर B is the column matrix of constant 60 90 70. 60 90 70. These two are the column matrix. This is a square matrix. आलं. आता इन्व्हर्जन मेथडच का बरं यूज करू राहिलो आपण, तर व्हॅल्यू थोड्या मोठ्या आहेत. म्हणजे इथं 0 करणं, 6 करणं, इथं रो ट्रान्सफॉर्मेशन वेगळे यूज करावं लागतील थोडे जास्त. तर मग आपण इन्व्हर्स, ज्याला रिडक्शन सोपं वाटतंय त्याने रिडक्शनने सॉल्व्ह करा. आता बघा, आपण याच्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन जे आपण घेतलेलं आहे याला इक्वेशन नंबर 1 द्या. दिस इज इक्वेशन नंबर 1.
इनव्हर्जनच्या स्टेप फॉलो करायचे आहे. नंतरची स्टेप काय येईल? प्री मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय ए इनवर्स टू बोथ साइड्स. मग ए इनवर्स ने मल्टिप्लाय करा इक्वेशन 1 ला, तर मग काय येईल? ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स, ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. झालं? मग ए इनवर्स इंटू ए म्हणजे आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, आणि आय इंटू एनी मॅट्रिक्स इज x equal to a inverse into b. This is equation number 2. This is our equation number 2. By using this equation we can find values of x, y, z. आता याच्यामधला x माहिती आहे, b माहिती आहे, फक्त a इनवर्स माहित नाहीये. a इनवर्स म्हणजे ह्या a चा इनवर्स. फर्स्ट कॅल्क्युलेट इनवर्स ऑफ a बाय युझिंग ऍडजॉइंट मेथड. कुठल्या मेथडने इनवर्स फाइंड करायचा? ऍडजॉइंट मेथडने इनवर्स फाइंड करायचं. मग त्यासाठी आपल्याला ए कन्सिडर करून घ्यावं लागेल. एवढं एकदा राईट करून घ्या व्यवस्थित. आपल्याला ए चा इनवर्स काढायचा आहे. मग कन्सिडर ए इक्वल टू काय मॅट्रिक्स आहे? गिवन मॅट्रिक्स इज 4 3 2 2 4 6 अँड 6 2 3. हा मॅट्रिक्स ए आपण कन्सिडर केलेला आहे. मग इनवर्स फाइंड करण्याच्या स्टेप आहेत. सगळ्यात पहिलं वी कॅल्क्युलेट डिटर्मिनंट. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 4 ॲज इट इज, त्याच्या रो आणि कॉलम गेला 12 मायनस 12, देन मिडल साइन मायनस 3, त्याचा कॉलम आणि रो गेला 3 टू द 6 मायनस 6 इंटू 6 इज 36 प्लस 2, त्याचा रो आणि कॉलम गेला 4 मायनस 24. मग काय येईल डिटर्मिनंट ऑफ ए? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 12 मायनस 12 इज 0, 0 इंटू ए 0 होईल मायनस 3, 6 मायनस 36 इज मायनस 30, देन प्लस 2, 4 मायनस 20 इज मायनस 20. त्याच्यानंतर आता डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू मायनस मायनस बिकम प्लस, 3 इंटू 30 इज 90, प्लस मायनस बिकम मायनस 40. सो डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 50. दिस इज आवर डिटर्मिनंट. पहिला पार्ट झालेला आहे, म्हणजे डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट करतो इनवर्स मध्ये. ठीक आहे. आता एखाद्याला रिडक्शन मेथड सिंपल वाटत असेल तर त्याने रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. आता आपल्याला को फॅक्टर्स कॅल्क्युलेट करायचे, प्रत्येक इलेमेंट्सचे को फॅक्टर्स ऑफ इलेमेंट्स आर गिव्हन बाय. सगळे को फॅक्टर आपण डायरेक्टली को फॅक्टर्स कॅल्क्युलेट करणार आहे. 3x3 चा मॅट्रिक्स आहे, तर आपण काय करणार आहे? 9 को फॅक्टर्स A11 A12 A13, नंतर A21 A22 A23 A31 A32 A33. दीज आर द 9 को फॅक्टर्स आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करणार आहोत. ज्याला को फॅक्टरची मायनरची कन्सेप्ट बघायची आहे त्याने आपलं को फॅक्टर्स आणि मायनरवर एक लेक्चर घेतलेले आपण, तो व्हिडिओ बघा. मग आता बघा 9 को फॅक्टर्स. तर मग काय बघा, पहिलं -1 रेस टू 1 प्लस 1 इज 2 इंटू -1 रेस टू 1 प्लस 2 इज 3, -1 रेस टू 1 प्लस 3 इज 4, नंतर -1 रेस टू 2 प्लस 1 इज 3, -1 रेस टू 2 प्लस 2 इज 4, -1 रेस टू 3 प्लस 2 इज 5, -1 रेस टू 3 प्लस 1 इज 4, -1 रेस टू 3 प्लस 2 इज 5, आणि शेवटी A33. आपला जो शेवटचा एलिमेंट A33 -1 रेस टू 3 प्लस 3 इज 6. आता ज्या एलिमेंटचा को फॅक्टर काढायचा आहे त्याचा मायनर पुढे आला पाहिजे. आपण आता डायरेक्टली मायनर राईट करणार आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट कॉलम म्हणजे हा 4 चा रो आणि कॉलम गेला 12 मायनस 12 म्हणजे 0, 12 मायनस 12 इज 0, आणि 0 इंटू एनिथिंग इज 0. फर्स्ट को फॅक्टर आलेला आहे. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 3 चा रो गेला कॉलम गेला 3 टू द 6 मायनस 36, 6 मायनस 36. मग किती येईल बघा, ऑड पॉवर आहे तर -1 होईल, -1, आणि 6 मायनस 36 इज -30, सो इट इज इक्वल टू 30. दिस इज सेकंड को फॅक्टर डायरेक्ट आलेला आहे. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम तो गेला 2 टू द 4 मायनस 24, 4 मायनस 24. बघा इव्हन पॉवर आहे तर +1 होईल,
आणि 4 मायनस 24 इज मायनस 20, सो इट इज इक्वल टू मायनस 20. है ना. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला. 3 3 9 मायनस 4, 9 मायनस 4 बघा, ऑड पॉवर आहे तर मायनस 1 होईल. 9 मायनस 4 इज 5, सो इट इज इक्वल टू मायनस 5. हे पहिले. त्याच्यानंतर सेकंड रो, दिस इज सेकंड रो आणि सेकंड कॉलम. सेकंड रो गेला, सेकंड कॉलम गेला, मग किती येईल. 12 मायनस 12, 12 मायनस 12, 0 इंटू एनिथिंग इज 0. नंतर सेकंड रो थर्ड कॉलम, 4 टू द 8 आणि 6 3 द 18, मग 8 मायनस 18 इट इज इक्वल टू अगेन ऑड पॉवर, सो मायनस 1 आणि 8 मायनस 18 इज मायनस 10, सो मायनस मायनस बिकम प्लस 10. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम, this is the third row, this is first column. 18 minus 8, 18 minus 8, it is equal to even power plus 1. 18 minus 8 is 10, it is equal to 10. And then last, second last, third row second column, this is third row and this is second column. 24 minus 4, 24 minus 4, again odd power is there, so minus 1. 24 minus 4 is 20, so it is equal to minus 20. And last, third row, third column, this is third row, this is third column. 16 minus 6, 16 minus 6, even power plus 1, 10, and it is equal to 10. These are the 9 cofactors. जर प्रॅक्टिस केली तर एकदम स्पीडली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता कोफॅक्टर्स. आता कोफॅक्टर्स आलेले आहे, तर फर्स्ट वी राईट cofactor matrix. Therefore, matrix of cofactors is given by, जसे आलेले तसे फक्त आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये राईट करायचे. मग काय आलेलं आहे बघा, दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो, दिस इज थर्ड रो. मग आता फर्स्ट रो काय आलेला आहे, 0 30 मायनस 20, 0 30 मायनस 20. सेकंड रो काय आला आहे, मायनस 5 0 10, मायनस 5 0 10. आणि थर्ड रो आलेला आहे 10 मायनस 20 10, 10 मायनस 20 10. दिस इज अवर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. हा कशाचा मॅट्रिक्स आला, या सगळ्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आलेला आहे. आता कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला का ऍडजॉइंट येतो. कन्सिडर ट्रान्सपोज. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स इज नथिंग बट ऍडजॉइंट ऑफ ए. मग काय ऍडजॉइंट ऑफ ए, फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम करायचा आहे, 0 30 मायनस 20. सेकंड रो इज मायनस 5 0 10. हे बघा, सेकंड रोचा सेकंड कॉलम आणि थर्ड रोचा थर्ड कॉलम 10 मायनस 20 10. समजलं. दिस इज ऍडजॉइंट. आणि आता काय करायचे, फक्त इनवर्स. देअरफॉर इनवर्स of matrix A is given by, adjoint माहिती आहे, adjoint मेथडने इनवर्स काढायचा फॉर्म्युला. A इनवर्स इक्वल टू 1 upon determinant of A into adjoint of A. It is equal to 1 upon determinant of A is 50. Determinant of A is 50 and adjoint of A is nothing but 0 minus 5 10 30 0 minus 20 आणि मायनस 20 10 10. दिस इज आवर ए इनवर्स. 50 ने काय डिवाइड करू नका, कारण फ्रॅक्शन मध्ये जाईल, कम्प्लीट डिव्हिजन होत नाहीये. दिस इज आवर इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड. आता इनवर्स आलेला आहे, तर नंतर काय करायचं, इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 becomes, मग काय इक्वेशन 2, x इक्वल टू a इनवर्स इंटू b. टाका व्हॅल्यू सगळ्या. आता x म्हणजे XYZ, इट इज इक्वल टू a इनवर्स मीन्स 1 अपॉन 50, 0 मायनस 5 10 30 0 मायनस 20 आणि मायनस 20 10 10. दिस इज अवर a इनवर्स इंटू b इज 60 90 and 70. Column matrix.
समजलं. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग 50 ने डिव्हिजन करायची. देअरफॉर XYZ is equal to outside 1/50 as it is. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इथं राईट करायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, दिस इज सेकंड रो फर्स्ट कॉलम, आणि नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम इज हिअर. तिघांना मल्टिप्लाय करायचं आणि ऍडिशन करायची. मग 0 into 60 इज 0. देन मायनस 450, हे बघा मायनस 450 आणि प्लस 700 झालं. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, $1800 प्लस 0 आणि मायनस 1400. नंतर मायनस 1200, नंतर प्लस 900 आणि प्लस 700. थोडा मोठ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. देअरफॉर XYZ इज इक्वल टू 1/50, इट इज 250. बघा बरं 250 येत आहे का. नंतर 400, नंतर मायनस 1200, मायनस 1200, 1600. आणि परत 400. दिस इज. आणि आता 50 ने डिवाइड करायचे. वी गेट रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ XYZ. देअरफॉर XYZ इज इक्वल टू 50 ने जर डिवाइड केलं मध्ये प्रत्येक एलिमेंटला, 15 डिवाइड केले काय येईल 5. नंतर 0 0 विल गेट कॅन्सल 8, आणि अगेन 0 0 विल गेट कॅन्सल 8. आणि बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, by equality of matrices. मग काय इक्वॅलिटी मॅट्रायसेसची. X इक्वल टू 5, Y इक्वल टू 8 and Z equal to 8. These are therefore cost of one pencil is ₹5. हे वर्ड मध्ये ऍड करायचं आहे. कॉस्ट ऑफ वन पेन इज ₹8 आणि कॉस्ट ऑफ वन इरेझर इज ₹8. हे आलं आपलं रिक्वायर्ड आन्सर 588. भरपूर जणांचं आन्सर XYZच्या व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येतात. तर हे लक्षात ठेवायचं. कॉस्ट नेव्हर निगेटिव्ह. कॉस्ट निगेटिव्ह नसते. मग निगेटिव्ह जर आन्सर आलं तर काहीतरी रॉंग झालं हे कन्सिडर करायचं. हा थोडा लेंथी जरी क्वेश्चन असला तर एकदम सिंपल आहे. 4 मार्क्ससाठी तुम्ही रिडक्शन मेथडने पण सॉल्व्ह करू शकता याला. बघा आता 4 नंबरचा क्वेश्चन आहे फ्रॉम एक्सरसाइज 2.3. वर्ड प्रॉब्लेम आहे. बघा ह्या टाईपचे क्वेश्चन्स बोर्ड एक्झामला खूप वेळेस विचारलेले. तर बघा 3 numbers आर ऍडेड, देअर सम इज 2. 3 numbers आर ऍडेड, देअर सम इज 2. आता ही कंडिशन आहे. ह्या कंडिशन दिलेल्या आहेत आणि वी हॅव टू फाइंड. क्वेश्चन काय आहे. फाइंड द नंबर्स युझिंग मॅट्रायसेस. आपल्याला नंबर्स फाइंड करायचे युझिंग मॅट्रायसेस. बघा याच्या आधीचा क्वेश्चन आपण बाय युझिंग इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह केला. तर आता हा 4th नंबर आणि 5th नंबर आपण बाय युझिंग रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करू. तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता. मी दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून दाखवतो. तर आता बघा आपल्याला 3 numbers फाइंड करायचे. मग सगळ्यात पहिलं लेट XYZ बी द नंबर्स. आपण 3 numbers कन्सिडर केले XYZ. आता बाय युझिंग गिव्हन कंडिशन्स, बाय युझिंग गिव्हन कंडिशन्स. आता कंडिशन बघा एक एक कंडिशन रीड करायची आणि मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये राईट करायची इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. आता बघा 3 numbers आर ऍडेड म्हणजे सम ऑफ 3 numbers इज 2. फर्स्ट इक्वेशन इज x plus y plus z is equal to 2. 3 numbers are added, we get 2.
समजलं का? ही फर्स्ट कंडिशन. आता बघा 2 टाइम्स सेकंड नंबर आपला y, मग 2 टाइम्स सेकंड नंबर मीन्स 2y. झालं? इज सबट्रॅक्टेड, म्हणजे याला काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. कशामधून? सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. मग फर्स्ट अँड थर्ड नंबरची सम करायची आणि त्याच्यामधून 2 टाइम्स सेकंड नंबर सबट्रॅक्ट करायचा. वी गेट 8. मग याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? सेकंड इक्वेशन एक्स, पहिला आपण एक्स राईट करतो, नंतर हा -2y आणि शेवटी आपण z राईट करतो इक्वल टू 8. दिस इज इक्वेशन फर्स्ट, दिस इज इक्वेशन सेकंड. आता थर्ड कंडिशन पहा. इफ 3 टाइम्स फर्स्ट नंबर, 3 टाइम्स फर्स्ट नंबर म्हणजे 3x इज ऍडेड, याला ऍड करायचं कशामध्ये? सम ऑफ सेकंड अँड थर्ड. सम ऑफ सेकंड अँड थर्ड म्हणजे y प्लस z. तर आपल्याला काय भेटतं? 4 भेटतं. आणि आपल्याला नंबर्स फाइंड करायचे. हे बघा, दीज आर द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय बाय युझिंग मॅट्रायसिस. मग मॅट्रायसिसने इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड आहे. एक मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि एक मेथड ऑफ रिडक्शन. तर हा क्वेश्चन आपण आता मेथड ऑफ रिडक्शनने सॉल्व्ह करणार आहोत. तर मग सगळ्यात पहिलं बघा, आता कन्सिडर द मॅट्रिक्स इक्वेशन. कन्सिडर द मॅट्रिक्स इक्वेशन. मग काय मॅट्रिक्स इक्वेशन आपलं? एक्स इक्वल टू बी. त्याच्यामध्ये आपल्याला ए, एक्स आणि बी च्या व्हॅल्यू पुट करायचे. ए नंतर एक्स, एक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स, बी इज ऑल्सो कॉलम मॅट्रिक्स. झालं? मग आता बघा, ए काय? कोएफिशियंट ऑफ द व्हेरिएबल 1 1 1. फर्स्ट रो येईल 1 1 1. सेकंड रो 1 -2 1, 1 -2 1. आणि थर्ड रो 3 1 1, 3 1 1. There are 3 variables x, y, z. So x is x, y, z. And constant numbers are 2, 8, 4. 2, 8, 4. This is our matrix equation. आणि मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये आपण फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता बघा, ह्या मॅट्रिक्सला आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे डायगोनलच्या खालचे 3 एलिमेंट आपल्याला 0 करायचे बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. मग मेथड ऑफ इन्व्हर्जन मध्ये आपल्याला फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करता येते, हे लक्षात ठेवायचं. आता बघा, सगळ्यात पहिला एलिमेंट आपल्याला हा 0 करायचा आहे. हा 0 करायचा आहे म्हणजे R2. हा 0 करण्यासाठी हाच बघायचा वरचा एलिमेंट R1. बघा, डायरेक्ट दिसतंय 1 -1 0 होईल. म्हणजे फर्स्ट ऑपरेशन येईल R2 - R1 गिव्ज न्यू R2, नवीन R2 भेटेल आपल्याला. मग फर्स्ट रो ला काही चेंज नाहीये. फर्स्ट रो ऍज इट इज 1 1 1. सेकंड रो R2 - R1. 1 -1 इज 0. -2 -1 इज -3. आणि 1 -1 इज अगेन 0. झालं? आता बघा, थर्ड रो काही चेंज नाहीये. 3 1 1 इंटू एक्स वाय झेड ऍज इट इज इक्वल टू, इकडे पण सेम ऑपरेशन. फर्स्ट रो ला काही चेंज नाहीये. R2 - R1. 8 - 4 इज 6. थर्ड रो ऍज इट इज. समजलं का हे ऑपरेशन? काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आता बघा, आपल्याला सेकंड ऑपरेशन याच्यावर परफॉर्म करायचे. सेकंड ऑपरेशन हे पहिले रफ करून घ्या आता पूर्ण. आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष द्या. तर काय बघा, थर्ड रो हा इलिमेंट 0 करायचा म्हणजे थर्ड रो ला ऑपरेशन आहे. त्यासाठी हा R1च बघायचा. R1 म्हणजे आपल्याला हे 2 रो इम्पॉर्टंट आहे, R3 आणि R1. आता इथं 3 आहे म्हणजे R3 ला 3 आहे. मग इथं पण जर 3 आला, मग इथं 3 केव्हा येईल? R1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 3 - 3 0 होईल. म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. आपल्याला नवीन R3 भेटेल. समजलं? मग आता बघा, फर्स्ट रो ला काही चेंज नाहीये. फर्स्ट रो ऍज इट इज 1 1 1. सेकंड रो ऍज इट इज. थर्ड रो ला चेंज आहे. अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला हे 3 0 लागतील. 1 झालाय. आता थर्ड रो ला चेंज आहे, पण फर्स्ट रो ला 3 ने मल्टिप्लाय. मग इथं 3 झालेला आहे. इथं 3 आहे, इथं 3 आहे. आणि सबट्रॅक्शन आहे. 3 - 3 0. 1 - 3 इज -2. आणि अगेन 1 - 3 इज -2. एक्स वाय झेड ऍज इट इज.
सेम ट्रान्सफॉर्मेशन RHS ला अप्लाय करायचे. RHS ला फर्स्ट रो ला काही चेंज नाहीये, फर्स्ट रो ऍज इट इज. सेकंड रो ला काही चेंज नाहीये, सेकंड रो ऍज इट इज. आता थर्ड रो ला चेंज आहे, पण त्याच्या आधी फर्स्ट रो ला 3 ने मल्टिप्लाय, मग इथं 6 झालेलं आहे. 3 to the 6. आणि आता सबट्रॅक्शन आहे. 4 - 6 म्हणजे -2. तुम्ही सायमल्टेनियसली माझ्या बरोबर राईट करा हे. आता आपल्याला लास्ट इलेमेंट 0 करायचं. हा इलेमेंट 0 करायचा. मग आता हा इलेमेंट 0 करण्यासाठी हा वरचा इलेमेंट बघायचा. सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन करायची. म्हणजे आपल्याला काय बघायचं आता, R2 आणि R3 ऑपरेशन जे आहे ते R3 वर आहे. त्यासाठी आपल्याला R2 यूज करायचा, म्हणजे आपल्याला नवीन R3 भेटेल. समजलं? R3 वर ऑपरेशन आहे. आता बघा दोघांमध्ये रिलेशन आहे 6. याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 6 व्हायला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि आता सेम साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन करावं लागेल. झालं? आता बघा काय ऑपरेशन येईल. फर्स्ट रो ला काही चेंज होणार नाही, फर्स्ट रो ऍज इट इज. सेकंड रो ला पण काही चेंज नाही, सेकंड रो ऍज इट इज. आता थर्ड रो ला चेंज आहे. थर्ड रो ला चेंज आहे. बघा काय चेंज आहे. आता बघा थर्ड रो ला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ. थर्ड रो ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 0च राहील, इथे -6 होईल आणि इथं -6 होईल. बरोबर का? आणि सेकंड रो ला 2 ने मल्टिप्लाय, मग इथं 0च राहील. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर -6 होईल आणि इथं 0च राहील. आणि आता सबट्रॅक्शन आहे. 0 - 0 इज 0. -6 - -6 म्हणजे -6 - -6. -+6 होईल. मग -6 + 6 0 होईल. इथे -6 - 0 इज -6. हे झालं. समजलं? हे न्यू एलिमेंट्स आहे आणि सबट्रॅक्शन करतोय आपण. झालं का? आता X Y Z ऍज इट इज. RHS ला पण सेम ऑपरेशन. फर्स्ट रो ला काही चेंज नाहीये. आता सेकंड रो ला पण काही चेंज नाही, सेकंड रो ऍज इट इज. थर्ड रो ला चेंज आहे, पण त्याच्या आधी सेकंड रो ला 2 ने मल्टिप्लाय, म्हणजे इथं 12 झालेलं आहे. आणि याला 3 ने मल्टिप्लाय R3 ला, याला मग किती झालं आहे -6. आणि दोघांची सबट्रॅक्शन आहे. -6 - 12 -18. बघा बरं -18 आलंय का? समजलंय? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? बघा दोघांची सबट्रॅक्शन. याला R3 ला 3 ने मल्टिप्लाय म्हणजे -6, याला 2 ने मल्टिप्लाय म्हणजे 12. आणि R3 - R2 -6 - 12 इज -18. झालं? ठीक आहे. आता अप्पर ट्रायंग्युलर मध्ये मॅट्रिक्स कन्वर्ट झालाय. बघा हे 3 0 झाले. परत मॅट्रिक्सला आता इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मग देअरफॉर मॅट्रिक्स इक्वेशन RHS ला काय येईल, RHS ऍज इट इज राहील. बघा काय 1 × X इज X प्लस 1 × Y इज Y, 1 × Z इज Z. म्हणजे X + Y + Z. 0 × X नो नीड टू राईट. -3 × Y इज -3Y. आणि 0 × Z इज 0, नो नीड टू राईट. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम. 0 × X इज 0X, 0 × Y is 0Y, -6 × Z is -6Z. RHS as it is 2, 6, -18. चालेल? आणि आता बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, फर्स्ट येईल X + Y + Z = 2. X + Y + Z = 2. सेकंड -3Y = 6. -3Y = 6. That is Y = -2. हा -3 मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. सो Y डायरेक्टली आलेला आहे -2. चालेल? नंतर थर्ड इक्वॅलिटी -6Z = -18. मायनस प्लस होईल. 6 मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. मग Z = 3. आता आलेल्या दोन व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायचे. मी इक्वेशन राईट करतो पहिलं. X + Y + Z = 2. याच्यामध्ये टाका व्हॅल्यू. X ऍज इट इज, Y आलेला आहे -2, Z आलेला आहे +3 = 2. मग किती? X -2 + 3 म्हणजे +1 = 2. +1 तिकडे मायनस होईल. मग X = 2 - 1 is 1. Therefore 3 numbers are 1, -2, 3. शेवटी सेंटेन्स राईट करायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. Therefore
three numbers are 1, -2 and 3. These are the three numbers. समजलं का? मग आपण सेकंड मेथड पण बघितली आता, रिडक्शन मेथडने पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन आहे हा पण एकदम सिंपल क्वेश्चन आहे. टोटल कॉस्ट ऑफ 3 TV sets and 2 VCR is rupees 35,000. The shopkeeper earns a profit of 1,000 per television. म्हणजे एक टेलिव्हिजन विकला की त्याला प्रॉफिट 1,000 रुपीज भेटलं पाहिजे आणि रुपीज 500 पर VCR. एका VCR मागे त्याला 500 रुपीज प्रॉफिट भेटतंय. ही कॅन सेल 2 TV sets and 1 VCR and get the total revenue of 21,500. Find the cost price and selling price of TV sets and VCR. मग आपण असं कन्सिडर करू, लेट कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस आपण नंतर काढू. कॉस्ट प्राइस ऑफ टीव्ही सेट इज रुपीज एक्स, एका टीव्ही सेटची कॉस्ट, अँड कॉस्ट प्राइस VCR इज रुपीज वाय आपण कन्सिडर केलेलं आहे. मग बाय गिव्हन कंडिशन्स. आता कंडिशन्स बघा काय काय आहे. पहिली कंडिशन, फर्स्ट सेंटेन्स रीड करायचं. द टोटल कॉस्ट ऑफ 3 टेलिव्हिजन्स. मग एका टेलिव्हिजनची कॉस्ट एक्स आहे, मग 3 टेलिव्हिजनची कॉस्ट येईल 3x अँड 2 VCR म्हणजे 2y. या दोघांची टोटल कॉस्ट आहे 35,000 रुपीज. बस हे आलं फर्स्ट इक्वेशन डायरेक्टली. समजलं का? पहिल्या इक्वेशनला काहीच प्रॉब्लेम नाहीये. 2 व्हेरिएबलचं एकदम सिंपल रिडक्शन मेथडने सॉल्व्ह होईल. नंतर शॉपकीपर ऑन्स प्रॉफिट ऑफ 1,000 पर टेलिव्हिजन. एका टेलिव्हिजन मध्ये त्याला किती प्रॉफिट भेटलं पाहिजे? 1,000 रुपीज. मग बघा, एका टेलिव्हिजनची कॉस्ट प्राइस आहे एक्स रुपीज. बघा, कॉस्ट प्राइस एक्स रुपीज आहे, पण ही सेलिंग प्राइस नाहीये. मग सेल कितीला करेल तो? 1,000 रुपये एक्स्ट्रा ऍड करून सेल करेल, कारण सेलिंग प्राइस त्याच्यात त्याला प्रॉफिट भेटला पाहिजे 1,000 रुपीज. मग तो सेल करताना त्याचं प्रॉफिट पण त्याच्यात तो ऍड करेल. मग त्याला एका टीव्ही सेट मागे 1,000 रुपीज प्रॉफिट भेटते, म्हणजे एक्स प्लस 1,000. आणि VCR एक विकला तर त्याला 500 रुपीज म्हणजे वाय प्लस 500 प्रॉफिट भेटते. समजलं का? ही त्याची कॉस्ट प्राइस आहे एक्स आणि वाय. त्याच्यामध्ये टेलिव्हिजन मध्ये त्याला 1,000 रुपीज प्रॉफिट भेटते आणि VCR मध्ये त्याला 500 रुपीज प्रॉफिट भेटते. आता किती विकतो बघा. सेल, ही कॅन सेल 2 TV सेट्स. बघा, एक सेट त्याला एवढ्याला विकतोय, एवढ्या किमतीला. मग त्याने किती विकले टीव्ही सेट्स? 2 TV सेट्स आणि 1 VCR विकला. 1 VCR आणि दोघांची ऍडिशन करून त्याला किती रेव्हेन्यू भेटला आहे? 21,500 रेव्हेन्यू भेटलेला आहे. आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. फाइंड द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस आपली डायरेक्ट एक्स आणि वाय आले का तेच आपली कॉस्ट प्राइस आहे. आणि सेलिंग प्राइस काढण्यासाठी फक्त टेलिव्हिजनची जी कॉस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये 1,000 रुपीज ऍड करायचे आणि VCRच्या याच्यामध्ये 500 रुपीज ऍड करायचे, तुम्हाला सेलिंग प्राइस भेटेल. तर आता बघा, सेकंड इक्वेशन आपण व्यवस्थित करू. फर्स्ट इक्वेशन आपलं डायरेक्ट आहे, मग 2 ने मध्ये मल्टिप्लाय करा. 2x प्लस 2,000 प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहील. y प्लस 500 इक्वल टू 21,500. मग किती लिहे? 2,000 प्लस 500 म्हणजे 2,500 तिकडे मायनस होईल. मग इकडे 2x प्लस हा y राहील, तिकडे 21,500 मायनस हा 2,500 तिकडे मायनस होईल 2,500. मग 21,500 मायनस 2,500 इज 19,000. इट इज इक्वल टू 19,000. इक्वेशन नंबर बघा, हे 2 इक्वेशन आलेले आहेत. आता आपल्याला हे 2 इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहे. कुठले कुठले 2 इक्वेशन? दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. समजलं? हे एकदा व्यवस्थित राईट करून घ्या. आता याला आपल्याला फक्त मॅट्रिक्स फॉर्म मध्ये राईट करायचंय. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये राईट करतोय आपण. मग कन्सिडर द मॅट्रिक्स इक्वेशन.
द मॅट्रिक्स इक्वेशन. काय आपलं मॅट्रिक्स इक्वेशन? एक्स इक्वल टू बी. टाका याच्यामध्ये व्हॅल्यू एक्स बी च्या. ए मीन्स कोइफिशियंट मॅट्रिक्स ऑफ द व्हेरिएबल, एक्स मीन्स कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल आणि बी मीन्स कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता बघा पहिले एक्स वाय चे कोइफिशियंट 2 3. फर्स्ट रो येईल 3 2 3 2 आणि सेकंड रो येईल 2 1. देर आर टू व्हेरिएबल्स एक्स वाय आणि कॉन्स्टंट नंबरचा मॅट्रिक्स आहे 35,000. फर्स्ट रो येईल 35,000 आणि सेकंड रो येईल 19,000. समजलंय? आता आपल्याला फक्त ह्या मॅट्रिक्सला, ए मॅट्रिक्सला आपल्याला लोअर ट्रायंग्युलर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करायचंय. तर सगळ्यात सोपं बघा, लोअर ट्रायंग्युलर हा झिरो करणं सोपं आहे. हा झिरो करायचा म्हणजे आपल्याला R2 ला R1 ला ऑपरेशन करायचे आणि त्यासाठी हा 1 यूज करायचा. म्हणजे आपल्याला R1 R2 यूज करायचे. मग इथे 2 आला पाहिजे R2 ला. R2 ला इथे 2 आला की 2 - 2 0 होईल. मग R2 ला 2 केव्हा येईल? R2 ला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि मग 2 - 2 म्हणजे सबट्रॅक्शन करायला लागेल. आपल्याला नवीन R1 भेटेल. ऑपरेशन जे परफॉर्म होणार आहे ते R1 वर परफॉर्म होणार आहे. तर काय बघा, आता R1 वर जर ऑपरेशन केले तर त्याच्या आधी R2 ला 2 ने मल्टिप्लाय, मग नवीन R2 काय होईल? R2 इथं चेंज करायचा नाही, तो तसाच राहील तिथे. फक्त कन्सिडर करायचं R2 ला 2 ने मल्टिप्लाय केलंय. मग इथं 4 झाला, इथे 2 झालाय आणि आता सबट्रॅक्शन 3 - 4 इज -1 आणि 2 - 2 इज 0. झालं कन्व्हर्जन लोअर ट्रायंग्युलर मध्ये. बस एकच स्टेप मध्ये आन्सर आहे. इट इज इक्वल टू, इकडे काय येईल? ऑपरेशन R1 वरच आहे म्हणजे याच्यावरच ऑपरेशन आहे, पण R2 ला 2 ने मल्टिप्लाय. मग इथं किती झालंय? 38,000 रुपीज. याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती होतंय? 38,000 रुपीज. आणि R1 - R2 35,000 मायनस 38,000 -3,000 आलेलं आहे. आणि सेकंड रो ऍज इट इज. सेकंड रो इज 19,000 ऍज इट इज. कळलं का? हे झालं लोअर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट झाला मॅट्रिक्स. अगेन वी राईट इन द फॉर्म ऑफ इक्वेशन्स. आता आपण परत याला कशा फॉर्म मध्ये राईट करू? इक्वेशनच्या फॉर्म मध्ये राईट करू. मग काय इक्वेशनच्या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स मध्ये -1 × x म्हणजे -x, 0 × y काय लिहायची गरज नाहीये. नंतर 2 × x इज 2x प्लस 1 × y इज y आणि इट इज इक्वल टू RHS ऍज इट इज. काय RHS? -3,000 आणि 19,000. आलं? आणि आता मध्ये इक्वल टू साइन बाय इक्वॅलिटी. देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस डायरेक्ट काय येईल? -x इक्वल टू -3,000. दॅट इज x इक्वल टू 3,000. मग x म्हणजे काय आहे? कॉस्ट प्राइस ऑफ टीव्ही सेट. एका टीव्ही सेटची कॉस्ट प्राइस आहे. त्याच्यानंतर आता सेकंड, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. आता सेकंड जर इक्वेट केले तर काय येईल? 2x + y इज इक्वल टू 19,000. याच्यामध्ये हा x पुट करायचा इथे. मग 3,000 × 2 इज 6,000 प्लस y इज इक्वल टू 19,000 आणि प्लस 19,000 तिकडे काय होईल? मायनस. मग y इक्वल टू 19,000 आणि प्लस 6,000 तिकडे -6,000 होईल. इट इज इक्वल टू 13,000. दिस इज कॉस्ट प्राइस ऑफ 1 VCR. एका VCR ची कॉस्ट प्राइस. मग खाली फक्त लिहिताने देअरफॉर कॉस्ट प्राइस ऑफ टीव्ही सेट इज ₹3,000 अँड कॉस्ट प्राइस ऑफ VCR सेट इज 13,000. हे डायरेक्टली आलेलं आहे. समजलं का? हे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ठीक आहे. आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायचे म्हणजे देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ टीव्ही सेट इज रुपीज. आता बघा टीव्ही सेट
ही कॉस्ट प्राइस आहे. तो प्रॉफिट किती काढतोय त्याचा 1000 रुपीज. मग 3000 प्लस 1000 म्हणजे 4000 ला टीव्ही सेट आहे तो सेल करतोय. आणि सेलिंग प्राइस ऑफ व्हीसीआर इज रुपीज. बघा व्हीसीआर मध्ये किती प्रॉफिट काढतोय 500. मग 13,500 दीज आर द सेलिंग प्राइस, दीज आर द कॉस्ट प्राइस. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. परत एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा.